अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या विरोधात 59 जाती समूहाच्या वतीने आज हदगाव येथे भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। आझाद चौकातून निघालेल्या या मोर्चात हदगाव तालुक्यासह परिसरातील विविध गावांमधून आलेल्या हजारो समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मोर्चा दरम्यान शहर घोषणाने दणाणून गेले असून संपूर्ण हदगावमध्ये आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते। सहभागी नागरिकांनी हातात निळे झेंडे, भारतीय संविधानाच्या प्रतिकृती तसेच विविध मागण्यांचे फलक घेऊन शांततेच्या मार्गाने उपवर्गीकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला। तसेच सामाजिक न्याय, समता आणि भारतीय संविधानाने दिलेले हक्क अबाधित ठेवण्याची मागणी केली। मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर शासनाच्या नावाने तहसील प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। यावेळी विविध सामाजिक संघटना आणि कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने समाजाच्या भावना लक्षात घेऊन उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। संपूर्ण आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले। या जन आक्रोश मोर्चात युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक, धार्मिक आणि आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हजारोंच्या उपस्थितीमुळे हदगाव शहर निळेमय झाले होते। या आंदोलनाची तालुकाभर चर्चा रंगली असून अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या विरोधात हा मोर्चा हदगाव तालुक्यातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या मोर्चांपैकी एक मानला जात आहे।